गुड इव्हनिंग. एस एन वेल्थ मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आज आपण बघितलं मार्केट बऱ्यापैकी ग्रीनमध्ये होतं. त्याची बरीचशी कारणं आहेत. कारण जे US इराणचं जे वॉर आहे त्याच्यामध्ये थोडंसं जरा काही पॉझिटिव्ह झालं एका दिवशी तर मला वाटतं मार्केट ते पॉझिटिव्ह घेतच. त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी जी घटना होती आज आपल्या इंडियन मार्केटमध्ये, इंडियातली जी सगळ्यात मोठी फार्मा कंपनी आहे त्यांनी एक USच्या एक मोठ्या कंपनीचं ॲक्विजिशन केलेलं आहे साधारण. आणि मला वाटतं इंडियन हिस्ट्रीमधली ही आउटबाउंड जी आपण ॲक्विजिशन बघतो 1,00,00,000 कोटीची ही डील आहे. मला असं वाटतं ती जी कोणती मोठी फार्मा कंपनी आहे, कंप्लायन्सेसमुळे आपण त्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत. तर ती जी कोणती फार्मा कंपनी आहे, त्या फार्मा कंपनी ही 1,00,00,000 कोटीची जी डील केलेली आहे, मला असं वाटतं ते खूप बऱ्यापैकी त्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो आणि तो पर्टिक्युलर स्टॉक आज मला वाटतं 7.5% वरती होता. आणि आणि निफ्टीचा स्टॉक असल्यामुळे मार्केटने ही गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेतली आणि त्या कंपनीसाठी ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे जवळपास मार्केट आपण बघितलं तर ग्रीनमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण बघतोय का ही जी काही अनसर्टनिटी आहेत US आणि इराणच्या वॉरबद्दल ती काही अजून निवळलेली नाहीये. तर त्याच्यामुळे ज्या दिवशी पॉझिटिव्ह न्यूज आहे त्या दिवशी मार्केट पॉझिटिव्ह. आज पण आपण बघितलं तर FI जे ते नेट सेलरचं आणि त्याच्यानंतर DIजने त्याच्यामध्ये काही थोडंसं बाईंग करून ते रिकव्हरी करायचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मॉर्गन हॉसल नेहमी म्हणतात का तुम्ही जे काही प्लॅन करता त्या प्लॅनिंगचा अर्थ असा आहे का ते नेहमीच फुलप्रूफ राहणार नाही. नेहमी त्याच्यामध्ये असं काहीतरी इव्हेंट येईल तर ज्याच्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. जसं आपण हे वॉर बघतो का त्याच्यासाठी आपण तयार नव्हतो, पण तुमचं जे फायनान्शियल गोल आहे त्या फायनान्शियल गोलच्या जर्नीमध्ये अशा टाईपचे इव्हेंट इथेच राहतील आणि तुम्हाला अशा टाईपच्या इव्हेंटसाठी प्रिपेअर राहावंच लागेल आणि तुम्हाला ह्या मार्केटमध्ये तग धरून ठेवावंच लागेल. बघूयात उद्या मार्केटमध्ये काय होतं. धन्यवाद.